जय शिवराजे शंभूराजे. आग्र्याला जाण्याआधी 1965मध्ये संभाजी महाराजांचा पहिला विवाह सोहळा झाला होता. पिलाजीराव शिर्के यांची कन्या राजसबाई, ज्यांचं पुढं नाव येसूबाई करण्यात आलं, यांच्यासोबत त्यांचा पहिला विवाह झाला होता. आग्र्याहून रिटर्न आल्यानंतर, महाराज माघारी आल्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर संभाजी महाराज राजगडावर दाखल झाले. त्यानंतर 1667 ते 1670च्या कालखंडामध्ये राजकारभाराचे डावपेच शिकण्यासाठी आणि काही अंतर्गत राजकारण साधण्यासाठी संभाजी महाराजांना परत मुघलांची मनसबदारी स्वीकारायला लागली. यावेळेस त्यांच्याकडे 5000ची मनसबदारी होती आणि याच कालखंडामध्ये त्यांनी गुजरातची मोहीम केली, ज्याच्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष भाग नव्हता. पण जखमी सैनिकांची विचारपूस, सैनिकांची बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते करायचे. ह्याचाच उल्लेख फ्रेंच लेखक ॲबे कॅरी यांनी एका पत्रामध्ये केला होता. नंतर 1670ला राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि 1670मध्येच संभाजी महाराजही परत आले स्वराज्यामध्ये. नंतर 1671मध्ये संभाजीराजे स्वतंत्र राजकारभार पाहू लागले. राजकारभारामध्ये त्यांचं लक्ष वाढलं आणि याच टायमिंगमध्ये त्यांच्या शस्त्रकलेची शिकवणी चालू होती. काही ठिकाणी असा उल्लेख मिळतो की संभाजीराजे धनुर्विद्येमध्ये निष्णात होते आणि मल्लविद्येतही ते पारंगत होते. त्यानंतर पुन्हा 1672मध्ये संभाजी महाराजांनी 1672मध्ये वय वर्ष 15ला स्वतंत्र मोहीम केली. मोरोपंत पिंगळ्यांसोबत त्यांनी कोलवान भागाची मोहीम केली आणि ही मोहीम जिंकली देखील. वय वर्ष 15ला पहिली मोहीम जिंकली संभाजीराजांनी. ह्यानंतरच्या काळखंडामध्ये 2 फळ्या होऊ लागल्या स्वराज्यामध्ये. पहिली फळी आता कंटिन्यू 30 वर्षापासून स्वराज्याचा संघर्ष चालू होता. त्या संघर्षामध्ये मग आता काही पिकली फोडं होते. पिकली फोडं म्हणजे स्वराज्याचे जे जुने कारभारी होते त्यांना आता एक झुंज ह्याच्या व्यतिरिक्त आता थोडेफार आयुष्य आरामाचे डोहाळे लागले होते. मग ह्याच्यातून झालं असं की राजकारण साधण्यासाठी इंग्रजांकडनं, पोर्तुगीजांकडनं राजांना जशा भेटवस्तू यायच्या तशा भेटवस्तूंची मागणी हे राजकारभारी करायचे. ह्याच्यात अनाजी पंतांची एक भेटवस्तू संभाजी महाराजांनी पकडली आणि त्यांना जाब विचारून ती भेटवस्तू जप्त करून खजिन्यामध्ये जमा केली. आणि ह्याच्यानंतर स्वराज्याच्या कारभारांमध्ये 2 फळ्या पडू लागल्या. एक फळी संभाजी महाराजांना सपोर्ट करू लागली, एक फळी संभाजी महाराजांना अपोज करू लागली. आणि एकंदरीत राजाराम महाराजांच्या जन्मानंतर सोयराबाईंकडनं जी सावत्रपणाची भावना भेटली, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळाल्या. म्हणजे एक फळी सोयराबाई साहेबांना मिळाली आणि ती संभाजी महाराजांविरुद्ध कट कारस्थानं करू लागली. मग त्यावेळेस गाजती तलवार आपण रोखू शकत नाही, त्यावेळेस उडतात ते बदनामीच्या झेंदोड्या. ह्याच्यात भर म्हणून अनाजी पंतांची लेक हंसा हिने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली आणि त्याचा आळ संभाजी महाराजांना आला. एकंदरीत प्रकरणाची सगळी चौकशी स्वतः सोयराबाई साहेबांनी केली होती आणि संभाजी महाराजांना यातून निर्दोष मुक्तता झाली. आणि यानंतरच थोड्या काळखंडानंतर बहादूर खान, मुघल सरदार बहादूर खान यानं स्वराज्यातलं एक जोडपं निरासरावन त्यांच्या वडिलाच्या सहाय्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर घातपात करण्याचा एक कट रचला. वेळीच तो कट त्यांच्या सुनाला समजला आणि तिनं रायगडावर धाव घेतली. रायगडावरती जी भेट सर्वप्रथम शंभूराजांची झाली. शंभूराजांनी प्रकरणाची शहानिशा केली. त्याच मागोमाग तिचा नवरा आणि तिचा सासराही गडावर दाखल झाले. पण त्यांनी कांगावा केला की संभाजीराजांनी त्यांची सून पळवली, असं त्यांनी कांगावा केला. ह्याही प्रकरणाची पुढे शहानिशा झाली. निरासरावन त्याचे वडील दोषी आढळले. पुढे त्यांना दुर्ग लिंगाण्याच्या काळकोठडीची शिक्षा झाली. पुढं तिथून पळून जाताना त्यांना मृत्यूही झाला. पण बदनामीचे शिंतोडे उडायचे ते उडले आणि एकंदरीत अंतर्गत राजकारणाची कीड स्वराज्याला लागली. पुढं 1673मध्ये राजांच्या अनुपस्थितीत बाहेरून येणाऱ्या वकिलांना वगैरे भेटायचं काम स्वतः संभाजीराजे पाहू लागले. याचा उल्लेख इंग्रज वकील टॉमस निकल्स याची भेटी संभाजीराजांसोबत 1673मध्ये झाली होती. त्यानंतर पुन्हा 1674मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाला युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजांना बसवण्यात आलं आणि इथून पुढं त्यांची वाटचाल युवराज म्हणून होऊ लागली. ते आपण पुढं बघू.